हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो 6th चॅप्टर आहे सायन्सचा, सबस्टान्सेस इन डेली यूज, त्याचा सेकंड पार्ट जो आहे तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 6th चॅप्टरच्या सेकंड पार्टला, सबस्टान्सेस इन डेली यूज. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे त्याच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण सबस्टान्सेस अँड ऑब्जेक्ट पाहिल्या होत्या. म्हणजेच वस्तू ज्या आहेत त्या कशा प्रकारे तयार होतात, त्या कोणकोणत्या वस्तू असतात किंवा त्या कशापासून बनतात, हे सगळं आपण लास्ट याच्यामध्ये पाहिलं होतं. ओके, त्या कोणकोणत्या ह्याच्या असतात म्हणजे नॅचरल सबस्टान्सेस, देन मॅनमेड सबस्टान्सेस जे आहेत हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आज आपण प्रोडक्शन ऑफ सबस्टान्सेस आणि या पुढील जो भाग आहे तो पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. प्रोडक्शन ऑफ सबस्टान्सेस म्हणजेच त्या पदार्थाची तो जो सबस्टान्स आहे त्याचं प्रोडक्शन कसं होतं, त्याची निर्मिती कशी होते. तर उदाहरणार्थ रबर. ओके, सो रबर इज ऑफ 2 टाइप्स. रबराचे 2 प्रकार आहेत, नॅचरल अँड आर्टिफिशियल. एक नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, आणि दुसरा आर्टिफिशियल रबर जो आहे तो. नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द गम ऑर सॅप ऑफ ट्रीज. नॅचरल रबर जे आहे ते झाडाच्या चिकापासून बनतं. ओके, चिकापासून मिळतं. दिस सॅप इज कॉल्ड लॅटेक्स आणि यालाच लॅटेक्स असं म्हणतात. या चिकाला लॅटेक्स असं म्हणतात. रबर हॅज अ पेक्युलियर ऑर्डर अँड इट इज व्हाईट इन कलर. रबर जो आहे त्याला विशिष्ट असा गंध आहे आणि त्याचा जो रंग आहे तो पांढऱ्या रंगाचा असतो, व्हाईट कलरमध्ये असतो. देन व्हल्कनायझेशन ऑफ रबर. आता व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजेच काय, तर ही व्हल्कनायझेशन जी प्रक्रिया आहे याच्याबद्दल बघूया आपण. इन दिस प्रोसेस रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. या पद्धती रबर जो आहे त्याला सल्फरसोबत, सल्फर जो गंधक आहे, सल्फरला आपण मराठीत गंधक असं म्हणतो, तर याच्यासोबत त्याला हीट केलं जातं म्हणजे तापवलं जातं 3 ते 4 तास. टू गिव्ह हार्डनेस टू द रबर. त्याला हार्डनेस येण्यासाठी, त्याला कठीणपणा येण्यासाठी. ओके, सल्फर इज मिक्स इन इट. सल्फर त्याच्यात मिक्स केला जातो. द प्रपोर्शन ऑफ सल्फर in the mixture is determined by the purpose for which the rubber will be used. आणि ज्या कामासाठी तो रबर उपयोगात आणायचा आहे त्यानुसार जे सल्फरचं प्रमाण आहे, सल्फरचं जे प्रपोर्शन आहे ते ठरवलं जातं आणि अशा प्रकारे त्यात ते मिक्स केलं जातं. इरेजर्स, रबर बॉल्स, रबर टॉयज ऑल हॅव वॅरिंग प्रपोर्शन्स ऑफ सल्फर इन दॅम. आता इरेजर झालं, तुमचा खोड रबर झाला, देन रबराचा जो चेंडू आहे तो वेगवेगळे जे आता इथे आपण बदक बघतोय हे सुद्धा रबराने बनलेलं असतं. सो हे वेगवेगळे जे पोषण आहेत हे यामध्ये सल्फर जो आहे तो मिक्स करूनच हे सगळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तयार केल्या जातात. ओके, इन द पास्ट, आता इथे बघा साईडला आपल्याला काय दिलं आहे, चार्ल्स गुडियर. ओके, चार्ल्स गुडियर स्पिल्ड अ मिक्सचर ऑफ रबर अँड सल्फर ऑन अ बर्निंग स्टोव. म्हणजे याच्या आधी, म्हणजे याच्यापूर्वी चार्ल्स गुडइयर नावाचा जो एक व्यक्ती होता, त्यांनी हातातून रबर जो आहे आणि गंधक याचं मिश्रण चुकून त्यांनी स्टोववर ठेवलं. ओके, after the stove was extinguished, he noticed that the rubber had become harder and less elastic. जसा तो स्टोव विझला आणि त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की रबर जो आहे तो आता कसा बनला आहे, तो कठीण बनला, म्हणजे त्याचा जो टणकपणा असतो ना तो टणक बनला आणि तो आता लेस इलॅस्टिक म्हणजे कमी आता ताणला जातो तो. ओके,
He repeated this experiment in a systematic way and invented the process of vulcanization. त्यांनी ही जी प्रोसेस आहे, हा जो प्रयोग आहे, हा पुन्हा करून बघितला आणि त्यांनी या त्यांच्या प्रयोगाला, या त्यांच्या पुन्हा करून बघण्याच्या जी पद्धत आहे त्याला वल्कनायझेशन असं नाव दिलं. ओके. हार्ड अँड टफ टायर्स ऑफ रबर मेड thenceforth brought about a revolutionary change in transportation. आणि जे हार्ड आणि टायर आपले बघितले, टायर कसे असतात गाड्यांचे टायर्स, ते सुद्धा त्यांचा रबर जो असतो तो कसा असतो, टणक असतो की नाही. सो ते सुद्धा अशाच या प्रकारे तयार केले जातात. नाव डू यू नो rubber is a natural substance obtained by collecting the latex of a certain tree. रबर जो आहे तो नैसर्गिक पदार्थ आहे आणि एका विशिष्ट झाडाचा जो चीक आहे, रस आहे, तो गोळा करून तो मिळवतात. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील. लेटर दिस ट्रीज वर प्लांटेड इन अदर कंट्री टू. याचा शोध आधी ब्राझीलमध्ये झाला आणि त्याच्यानंतर ह्या झाडाची जी लागवड आहे ती इतर देशातही करण्यात आली. The botanical name of this tree is Heavy brasiliensis. याचं जे बोटॅनिक नेम आहे, म्हणजेच शास्त्रीय नाव जे आहे ते काय आहे, हॅविया ब्राझिलियन्सिस. ओके, हॅविया ब्राझिलियन्सिस. इन इंडिया द मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इज इन केरला. आणि केरळ राज्यात या रबराचे जास्त जे उत्पादन आहे ते होतं. इथे आपण इमेजमध्ये बघू शकतो, झाडाचं जे खोड आहे ते कट करून त्याचा जो चीक आहे तो घेतला जातोय. ओके, कशासाठी, तर रबर जो आहे तो तयार करण्यासाठी. देन मॅन्युफॅक्चरिंग पेपर. आता कागद जो आहे, या कागदाची निर्मिती कशी होते बघा. इथे आपल्याला दिसतंय ट्रीज. ओके, झाड आहे, त्याच्यानंतर लाकडाचे ओंडके. त्या झाडाचं जे लाकूड आहे तो इथे सेकंड स्टेजला पास होतो. नंतर ह्या लाकडावर सुद्धा प्रक्रिया केली जाते. ओके, ॲडिंग ड्रायज. इथे दिसतंय आपल्याला लाकडाचा जो भुसा आहे तो बारीक होतोय इथे ह्या इमेजमध्ये. देन त्याच्यानंतर पल्प. त्याच्यामध्ये काही पल्प म्हणजेच जो लाकडाचा जो भुसा आहे त्याच्यात वॉटर किंवा काहीतरी इन्ग्रेडियंट यूज करून त्याचं पल्प तयार केलं जातं. ओके, आणि त्याच्यानंतर प्रेसिंग द पल्प विथ रोलर. आणि हा जो कागदाचा जो काही लगदा असतो तो रोलरच्या सहाय्याने इथे पुढे तो प्रेस केला जातो, म्हणजे सपाट त्याला केलं जातं. अँड वायडिंग द पेपर ऑन रील. आणि अशाच पद्धतीने पेपर जो आहे तो पूर्ण मग त्या रीळाला गुंडाळला जातो आणि तो तयार होतो. ओके, सो इनडायरेक्टली व्हॉट, जो आपल्याला पेपर आहे, जी कागद निर्मिती आहे ती वृक्षापासून तयार होते, म्हणजे जो पेपर आहे तो झाडांपासून मिळतो आपल्याला, राईट. देन पेपर. ओके, पेपर इज द सबस्टान्स ऑर मटेरियल फॉर्म्ड ड्यू टू intervening of the cellulose fibers in grass, wood, rags or waste paper. Thus, paper is a kind of network of cellulose fiber. पेपर हे काय आहे, तर गवत, लाकूड, चिंध्या आणि तसेच रद्दी कागद जे आहेत. ओके, अशा पदार्थांचे जे सेल्युलोज धागे असतात ते एकमेकात गुंतल्याने त्यांचे जाळे तयार होऊन हा जो कागद आहे तो तयार होतो. ओके, गवत, लाकूड किंवा चिंध्या ज्या आहेत त्या आणि रद्दी जी आहे, रद्दी कागद. सो अशा प्रकारचं जे मटेरियल आहे ते मिक्स होऊन जो जाळं जे आहे ते तयार होतं आणि त्याच्यानुसार तो कागद जो आहे तो तयार होतो. आणि हे जे धागे असतात ते सेल्युलोजचे धागे असतात. ओके, देन हाव इज पेपर मेड. पेपर कसं तयार होतो, तर कॅनिफरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो, तर पाईन ही जी वनस्पती आहे हिचा यूज होतो. द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ह अँड द वूड इज ब्रोकन इंटू स्मॉल पीसेस. वृक्षाचं जे लाकूड आहे म्हणजे जो खोड आहे
त्या खोडाची साल काढून त्याचे बारीक बारीक आधी तुकडे करतात. ओके. Then the mixture of these pieces and some chemicals is kept soaking for a long time. आणि त्याच्यानंतर हे जे तुकडे आहेत ते एका विशिष्ट अशा रसायनात ते बराच वेळ भिजत ठेवले जातात. ओके. त्या मिक्सचरांना ते भिजत ठेवले जातात. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. आणि ते मग पल्प जो आहे चिकटपणा जो आहे त्याचा, किंवा जो घट्टपणा जो लगदा आपण म्हणतो, तर अशा प्रकारचा जो कागद जेव्हा तुम्ही भिजवता ना तेव्हा तो कशा प्रकारचा तयार होतो आपल्याला माहिती आहे, राईट. सो तशा प्रकारचा तो जो लगदा आहे तो तयार होतो, पल्प तयार होतो. When the chemical process is completed, the fibrous substances from wood pulp are separated. जेव्हा ही सगळी प्रक्रिया जी आहे ही होते त्याच्यानंतर जो लाकडाचा लगदा असतो त्याच्यामधून एक विशिष्ट असा पदार्थ जो आहे तो वेगळा होतो. ओके. पल्प जो आहे वूड पल्प तो वेगळा होतो. अँड सम डेज आर ॲडेड. आणि त्याच्यानंतर मग काही रंगाचे जे द्रव्य आहे ते त्यात मिसळले जातात. द पल्प इज देन पास थ्रू रोलर. त्याच्यानंतर हा जो पल्प आहे तो रोलरच्या खालून, जसं आपण वर इमेजमध्ये पाहिलं तसं तो रोलरच्या खालून घातला जातो. ड्रायड टू फॉर्म पेपर अँड फायनली वाउंड द रील्स. आणि ड्राय झाल्यानंतर म्हणजेच तो इथे आपण बघतोय प्रेसिंग द पल्प विथ रोलर, तो सुका झाल्यानंतर तो पेपरमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यानंतर मग त्याचे रोल जे आहेत ते इथे तयार केले जातात. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. पेपर आणि वूड म्हणजे पेपर आणि लाकूड, कागद आणि लाकूड हे यांचा खूप जवळचा असा संबंध आहे. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पेरिंगली. आणि झाडांना वाचवायचं जर असेल आपल्याला तर आपल्याला आधी कागद वाचवले पाहिजेत. ओके. आपण जे पेपर्स असे वेस्ट करतो की नाही, सो ते वेस्ट न करू देता ते रिसायकल झाले पाहिजेत. ओके. देन डू यू नो इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी टू मॅन्युफॅक्चर न्यूजप्रिंट पेपर टू बी यूज फॉर न्यूजपेपर. ओके. न्यूजप्रिंट म्हणजे जो पेपर, असा पेपर जो न्यूजपेपर तयार करण्यासाठी यूज केला जातो. आपण पाहिलं असेल वर्तमानपत्र जे आहेत, न्यूजपेपर जे आहे, त्यांचा जो कागद असतो तो खूप पातळ असा असतो. त्याची क्वालिटी जी असते ती खूप पातळ असते. देन इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी टू मॅन्युफॅक्चर न्यूजप्रिंट म्हणजेच पेपर टू बी यूज फॉर न्यूजपेपर वॉज एस्टॅब्लिश ॲट नेपानगर इन मध्य प्रदेश इन 1955. 1955 नेपानगर मध्य प्रदेश जिल्ह्यात आहे हे. तर इथे त्या पहिल्या फॅक्टरीची स्थापना जी आहे ती झाली. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड ॲट सोनगड इन गुजरात. आणि सोनगड गुजरातमध्ये सुद्धा सोनगड येथे तयार केला जातो कागद. देन इन महाराष्ट्र देर इज अ पेपर फॅक्टरी ॲट बल्लारपूर नियर चंद्रपूर जवळ बल्लारपूर म्हणून आहे. तर इथे सुद्धा कागदाची जी फॅक्टरी आहे ती महाराष्ट्रात आहे. देन सिंथेटिक फायबर ऑर थ्रेड. आता सिंथेटिक फायबर ऑर थ्रेड काय आहे? ओके. याआधी आपण हे पाहूया. ऑलवेज रिमेंबर काय सांगितलं बघा. डू नॉट टिअर अप ब्लँक पेजेस ऑफ अ नोटबुक. वहीचे जे कोरे कागद आहेत ते फाडू नका. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक विथ ब्लँक पेजेस. ब्लँक पेजेस जर असतील आपल्या जुन्या नोटबुकमध्ये तर त्याचा रियूज करा, त्या वापरा. द ब्लँक साईड ऑफ ॲडव्हर्टायझिंग पॅम्पलेट, इनर साईड ऑफ पोस्टल एनव्हलप्स, the blank side of calendars, pages and other such writable surface can be used to make notes, list, to cover book, etc. Do not throw away or burn up such paper until it has been fully utilized like this. जे ॲडव्हर्टाइजमेंट जे जाहिराती करतात त्याचं जे पॅम्पलेट वगैरे असतं तर त्याच्या मागची बाजू किंवा पोस्टात आपण जे पाकिट टाकतो एनव्हलप, त्याची आतली कोरी बाजू किंवा कॅलेंडर्सच्या मागे जी काही कोरी बाजू असते, तर ह्या सगळ्या अशा ठिकाणी किंवा किरकोळ जी आपली नोंदवही असते किंवा इतर काही गोष्टी असतात तर या सगळ्या हे सगळे
असे जे काही पेपर्स आहेत ते वाया न घालू जाता ते आपण बुक्ससाठी कवर घालू शकतो त्याचं. ओके. किंवा आपण काही छोट्या छोट्या गोष्टी त्या कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही अशा लहान लहान गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यावर नमूद करून लिहू शकतो, नोंद करून लिहू शकतो. आणि त्यांनी सांगितलं आहे की त्या पेपरचा पूर्ण यूज होईपर्यंत ते रद्दीत टाकू नका किंवा ते जाळू नका. ओके. देन व्हेनेवर पॉसिबल ट्राय टू यूज अ पेन्सिल अँड स्लेट. ज्यावेळेस शक्य असेल तिथे पाटी आणि पेन्सिलचा वापर हा आपल्याला करायला पाहिजे. कॉपरेट विथ पीपल हू कलेक्ट पेपर फ्रॉम गार्बेज ऑर बाय स्क्रॅप पेपर. दिस पीपल हेल्प इन प्रॉपर रिसायकलिंग ऑफ रिसोर्सेस. आणि जे कागद वाचवणारी जी लोकं आहेत किंवा जी रद्दीत घेणारी लोकं आहेत त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. कारण ते लोक काय करतायत की ते लोक ते पेपर्स गोळा करून ते रिसायकल करतायत. ओके. देन डू यू नो. अच्छा, हे झालं आहे आपलं सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड. ओके. आता इथे आणखीन त्यांनी सांगितलं फाइंड आउट काय तर वेअर वॉज द प्रोसेस ऑफ मेकिंग पेपर इन्व्हेंटेड. पेपर जो आहे तो तयार करण्याचा शोध कुठे लागला. किंवा व्हॉट काइंड ऑफ पेपर इज यूज फॉर अवर टेक्स्टबुक. व्हॉट साईज इज इट. आपलं जे टेक्स्टबुक आहे, आपलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कागद जो आहे तो यूज केला आहे किंवा त्याचा आकार किती आहे. हाव इज पेपर फॉर करन्सी नोट मॅन्युफॅक्चर. आपली जी करन्सी नोट आहे, आपल्या ज्या नोटा आहेत पैसे. ओके. सो या सगळ्या नोटांचे जे कागद आहे तो कुठे तयार केला जातो किंवा तो कसा तयार केला जातो हे सगळे आपल्याला प्रश्न शोधून काढायचे आहेत. ओके. ओके. मूव टू द नेक्स्ट टर्म. सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड. सिंथेटिक फायबर्स म्हणजेच कृत्रिम धागे जे आहेत फायबर ते. आणि थ्रेड म्हणजेच धागे. ओके. कॅन यू टेल फ्रॉम विच सबस्टान्सेस इन नेचर कॅन वी गेट थ्रेड ऑर फायबर. आपल्याला नैसर्गिकरित्या कोणकोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात. देन व्हॉट आर क्लोथ मेड फ्रॉम. जे कपडे आपले जे तयार होतात ते कशापासून निर्माण केले जातात. फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल यार्न could be produced to meet the clothing needs of an increasing population. Much research and progress has taken place in this field. तर काय सांगितलं त्यांनी की वाढत्या लोकसंख्येमुळे जी आपल्याला कपड्यांची जी गरज भागवण्यासाठी ज्या कृत्रिमरित्या धागे जे आहेत ते निर्माण करण्याची कल्पना जी आहे ती सुचली. आणि या क्षेत्रात आतापर्यंत खूप असे संशोधन, खूप असे शोध जे आहेत ते लागलेले आहेत आणि याच्यावर प्रगतीही झाली आहे. ओके. इनन्युमरेबल काइंड्स ऑफ सिंथेटिक और आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाव अवेलेबल. आत्तापर्यंत भरपूर प्रकारचे असे अनेक प्रकारचे कृत्रिम धागे जे आहेत ते उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ त्यांनी नायलॉन, डेक्रॉन, देन टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आर नेम्स ऑफ व्हेरियस सिंथेटिक थ्रेड. जे कृत्रिम धागे आहेत ते कोणते आहेत तर नायलॉनचा कपडा जो आहे आपल्याला माहिती आहे ना, नायलॉनचा कपडा कसा असतो, सुळसुळीत असतो की नाही. देन डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन हे असे वेगवेगळे जे आहेत ते सिंथेटिक थ्रेडचे एक्झाम्पल आहेत. ओके. Almost all the articles made from natural fibers in the olden days can now be made from synthetic thread. आणि आतापर्यंत सगळ्याच प्रकारचे जे नैसर्गिक धाग्यांपासून बनणारे जवळजवळ सर्वच वस्तू आज कृत्रिम धाग्यापासून बनवता येतात. ओके. देन इथे त्यांनी नायलॉन, रेयॉन, टेरिलेन, ॲक्रेलिक आर ऑल सिंथेटिक थ्रेड्स अँड मॅनी आर्टिकल्स इन अवर डेली यूज आर मेड फ्रॉम देम. आता नायलॉन जे आहे, रेयॉन जे आहे, देन टेरिलिन, देन ॲक्रेलिक आहे, हे सगळे कृत्रिम धागे आहेत. ओके. आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला डेली यूजमध्ये आपण त्या यूज करतो. ओके. देन इथे आणखीन त्यांनी विचारलं डू यू नो सिल्क इज अ नॅचरल थ्रेड ऑर फायबर ऑप्टेन फ्रॉम द कोकून ऑफ सिल्क वॉर्म्स. आता रेशीम जो आहे तो सुद्धा नैसर्गिक धागा आहे. हा कशापासून आपल्याला मिळतो तर हा रेशीम जो किडा असतो त्याच्यापासून हा मिळतो. ओके.
फ्रॉम द कुकून ऑफ सिल्क वॉर्म. कुकून म्हणजेच त्याचं जे कोश असतं याच्यापासून तो धागा जो आहे तो आपल्याला मिळतो. फ्रॉम वन कुकून, एका त्या कोशापासून 500 मीटर टू 1300 मीटर्स ऑफ थ्रेड कॅन बी ऑब्टेन. 500 ते 1300 मीटरपर्यंत लांब असा तो धागा जो आहे रेशीमचा तो एका त्या कोशापासून मिळतो. देन इट इज सेड दॅट सिल्क वॉज फर्स्ट प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल इन चायना. आणि चायनामध्ये सर्वात प्रथम हा जो सिल्क आहे, हा जो रेशमाचा जो धागा आहे हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ओके. देन आपण आता इथे खाली बघूया नायलॉन. ओके. सो हे जे कृत्रिम धागे आहेत त्यातला फर्स्ट जो आहे तो नायलॉन. दिस थ्रेड्स वर इन्व्हेंटेड ॲट द सेम टाईम इन न्यूयॉर्क अँड लंडन. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये या धाग्याचा एकाच वेळेस शोध लागला. Then therefore the initial NY, N for New York आणि Y for NY म्हणजेच न्यूयॉर्क अँड लॉन फ्रॉम लंडन. ठीक आहे. म्हणून ह्याचं जे नाव आहे नायलॉन, स्पेलिंग बघा NYLON. सो NY जो आहे सुरुवातीला हा फ्रॉम न्यूयॉर्कच्या स्पेलिंगमधून घेतला आहे. देन जो LON आहे तो लंडनच्या स्पेलिंगमधून घेतला आहे. LONDON अशी लंडनची स्पेलिंग आहे. सो NYLON ही स्पेलिंग त्याची तयार होते. नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सफरंट अँड वॉटर रेजिस्टंट. नायलॉन थ्रेड जे आहेत ते कसे आहेत, त्यांना शाईन आहे एक वेगळी, त्यांना चमक आहे, ते स्ट्रॉंग आहेत, ते मजबूत आहेत, ते ट्रान्सफरंट आहेत आणि ते वॉटर रेजिस्टन्स म्हणजे पाणी जे आहे हे नायलॉनच्या कपड्यावर जर पाणी जे आहे तो नायलॉनचा कपडा पाण्यात जरी आपण भिजवला तरी तो लगेच सुकला जातो. ओके. सो तो वॉटर रेजिस्टन्स आहे. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर्ड क्लोथ्स, फिशिंग नेट, देन रोप्स एक्सेट्रा. हे जे नायलॉनचे धागे जे आहेत ते कपडे तयार करण्यासाठी किंवा मासेमारी पकडण्यासाठी जे जाळं असतं याच्यासाठी ओके हे नायलॉनचे जे धागे आहेत ते यूज केले जातात. आपण फ्रेंडशिप डेच्या दिवशी जी फ्रेंडशिप बँड म्हणून बांधतो एकमेकांच्या हातावर, सो तीसुद्धा नायलॉनचं जे धागा आहे याच्यापासून तीसुद्धा तयार केली जाते. देन रेयॉन. Cotton and wood pulp is dissolved in a chemical called sodium hydroxide to make a solution. कॉटन आणि वूड म्हणजेच कापूस आणि लाकूड जे आहे याचा जो एकत्रितपणे जो लगदा आहे तो सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या एका रसायनामध्ये तो विरघळतात. ओके. विरघळून त्याचं जे लिक्विड आहे ते सॉल्युशन जे आहे ते तयार केलं जातं. अँड थ्रेड्स आर ऑप्टेन फ्रॉम दिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन्स. आणि मशीनच्या सहाय्याने ह्या सोल्युशनपासून हे जे काही लिक्विड आहे याच्यापासून धागे जे आहेत ते तयार केले जातात. ॲज दिस थ्रेड्स हॅव शाईन अँड स्ट्रेंथ दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क. दे अपियर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन्स रेज, हेन्स दे वर नेम्ड रेयॉन. आणि हे जे धागे आहेत ते त्यांच्यात ते मजबूत असतात, त्यांच्यामध्ये चकाकी असते म्हणून ते कशाने त्यांना काय म्हणतात तर कृत्रिम रेशीम म्हणजेच सिंथेटिक सिल्क असं त्यांना म्हटलं जातं. आणि सूर्यकिरणांसारखे ते चमकतात त्याच्यामुळे त्यांना रे ऑन, सूर्याच्या किरणाला आपण काय म्हणतो रे म्हणतो. ओके. सो म्हणून ह्यांचं नाव जे आहे ते रेयॉन पडलेलं आहे. देन नेक्स्ट डेक्रॉन, टॅरेलिन अँड टेरेन. ओके. डेक्रॉन, टॅरेलिन अँड टेरेन. Various hydrocarbons obtained from mineral oils are used to make polymer chains. वेगवेगळ्या प्रकारचे जे काय म्हणतात हायड्रोकार्बन्स असतात. ओके. हे मिनरल ऑइल खनिज तेल जे आहे याच्यापासून आपण घेतो, याच्यापासून आपण ते हे करतो. तर ह्याचा वापर कशासाठी होतो तर पॉलिमर चेन तयार करण्यासाठी याचा वापर जो आहे तो होतो. अ सॉल्युशन ऑफ सच अ पॉलिमर इज प्रेस्ड थ्रू अ स्ट्रेनर विथ फाईन होल्स. द फायबर फॉर्म्ड आफ्टर कूलिंग आर लॉंग अँड अनब्रोकन थ्रेड. दिस थ्रेड आर ट्विस्टेड टू ऑब्टेन यार्न. आणि
अशा सोल्युशनपासून जे पॉलिमर जे मिळतं आपल्याला, ते पॉलिमर काय केलं जातं स्ट्रेनरच्या साहाय्याने, म्हणजेच चाळणी जी आहे, ओके, त्या चाळणीवर दाब देऊन ते अ, जो तो जे ते सॉल्युशन आहे ते मग त्याच्यातून बाहेर खाली पडतं. चाळणी माहिती आहे ना, चाळणीला बारीक बारीक छिद्र असतात, त्याच्यातून ते जे काही द्राव आहे, जे काही सोल्युशन आहे ते बाहेर पडतं आणि यातून तयार होणारे जे धागे असतात ते थंड झाल्यावर त्यांचा एक लांब असा धागा तयार करतात, लांब असा धागा बनतो आणि त्या धाग्याला पीळ देऊन त्याचा एक मोठा असा धागा, इथे आपल्याला ही दोर दिसते मोठी नायलॉनची, कशी तयार केली आहे ह्याच्या नायलॉनच्या दोरीला तुम्ही ही अशी जर दोर पाहिली असेल तर ही वेगवेगळे जे धागे असतात ते धागे तयार करून हिला पीळ देऊन ही जी मोठी आहे ती रशी जी आहे ती तयार होते नायलॉनची. ओके, अनब्रोकन थ्रेड आहे ही, ती ब्रोक होत नाही, म्हणजे ती सहजासहजी तुटली जात नाही. डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर यूज टू मेक थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज, आणि वेगवेगळे जे रसायन वापरून वेगवेगळ्या जे धागे आहेत ते तयार केले जातात. दिस डिफरंट थ्रेड्स हॅव बीन नेम व्हेरियसली ॲज डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन एक्सेट्रा, आणि हेच धागे जे आहे यांना आपण डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन अशी नावं जी आहेत ती आपण त्यांना दिलेत. देन न्यू वर्ड्स, आता याच्यात नवीन वर्ड्स कोणते आले तर हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन म्हणजेच काय तर सबस्टान्सेस ऑप्टेन फ्रॉम मिनरल ऑइल, खनिज तेलापासून आपल्याला एक घटक मिळतो, एक सबस्टान्स मिळतो, त्याला हायड्रोकार्बन असं म्हणतो. त्याच्यानंतर पॉलिमर चेन हा एक नवीन शब्द आला आहे. पॉलिमर चेन म्हणजेच लॉंग कंटिन्युअस चेन फॉर्म्ड बाय स्मॉल इंटरलिंक केमिकल युनिट्स, म्हणजेच लहान लहान केमिकल युनिट जे आहे, लहान लहान घटक जे आहे ते एकत्र करून ते गुंफवून, ते एकमेकात गुंफवून जी साखळी जी तयार होते, जी चेन तयार होते, जसं इथे एकमेकात गुंफवून ही जी रशी जी आहे ती तयार झालेली आहे, सो त्याला पॉलिमर चेन असं म्हटलेलं आहे. ओके, नाव ॲडव्हान्टेज अँड शॉर्टकमिंग्स ऑफ सिंथेटिक फायबर. ॲडव्हान्टेज आणि शॉर्टकमिंग ऑफ सिंथेटिक फायबर ते आपण आता बघणार आहोत. कृत्रिम धागे जे आहे ह्यांचे ॲडव्हान्टेज काय आहेत आणि शॉर्टकमिंग्स म्हणजेच याचे दोष काय आहेत. ओके, सो ॲडव्हान्टेजेस आधी बघूया, नंतर डिसॲडव्हान्टेज बघूया. ॲडव्हान्टेज आहेत, धीज फायबर्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड ऑन अ मास स्केल, म्हणजे हे धागे जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयार करता येतात. दे कॉस्टलेस, त्यांची जी किंमत आहे ती कमी असते. दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल, ते स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात, ड्युरेबल असतात, टिकाऊ असतात. दे कॅन बी यूज फॉर अ लाँग टाईम, लाँग टाईमसाठी ते आपण यूज करतो. दे आर वॉटर रिप्लेंट, हेन्स डू नॉट रॉट ऑर गेट वेट, दे ड्राय इझिली, ते लवकर सुकतात आणि भिजणे किंवा कुजणे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या धाग्यासोबत घडत नाहीत, होत नाहीत. दे आर लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू वेअर, ते लाईट वेट असतात, वजनाने हलके असतात आणि कम्फर्टेबल असतात, घालण्यासाठी सोयीस्कर असतात. ॲज दे हॅव अ शाईन दे एन्हान्स द अपिअरन्स ऑफ द वेअरर, आणि ते शाईन करतात, ते चमकतात, त्याच्यामुळे ते आपल्या इंटरनल आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते आपण छान दिसतो इनडायरेक्टली. क्लोथ्स मेड फ्रॉम धिस थ्रेड आर व्रिंकल फ्री अँड स्क्रॅच फ्री. ओके, हे जे क्लोथ आहे म्हणजे ह्या धाग्यापासून, रेशीम धाग्यापासून जे क्लोथ तयार करतात ते व्रिंकल फ्री असतात, त्यांच्यावर सुरकुत्या पडत नाहीत. स्क्रॅच फ्री असतात, त्यांच्यावर काही आपण ओरबडलं वगैरे तर तेही ओरखडलेलं लगेच ते निघून जातं, ते राहत नाही. आता ह्याचे शॉर्टकमिंग्स काय आहेत तर दे आर वॉटर रेप्लेंट हॅन्स डू नॉट ऑब्झर्व स्वेट फ्रॉम द स्किन, ते पाणी जे आहे ते स्वतःकडे ठेवत नाही, त्याच्यामुळे शरीराचा जो घाम आपला निघतो तो शोषला जात नाही त्याच्यात. जसं कॉटनचा कपडा झाला तर कॉटनचा कपडा आहे जो आपला शरीरातला जो घाम आहे तो शोषून घेतं, तसं हे नाही शोषून घेत. कंटिन्युअस यूज ऑफ क्लोथ्स मेड फ्रॉम धीस थ्रेड्स
कीप द स्किन मॉइस्ट विच मे कॉज स्किन डिजीज. आणि ह्या धाग्यापासून बनलेले कपडे जे आहेत ते जर सतत आपण वापरले तर त्वचा जी आहे ती ओलसर राहून त्वचेचे आजार जे आहेत ते आपल्याला होण्याची शक्यता आहे. सिंथेटिक क्लोथ्स आर अनकम्फर्टेबल टू वेअर इस्पेशली इन समर. समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात हे अशा प्रकारचे जे कपडे आहेत ते आपण विशेषतः वापरत नाही, कारण उन्हाळ्यात आपल्याला घाम जो आहे तो सतत येत असतो, जास्त प्रमाणात येतो. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचे सिंथेटिक क्लोथ जे आहे ते उन्हाळ्यात यूज नाही करत. सिंथेटिक फॅब्रिक्स कॅचेस फायर इझिली. हे जे धागे आहेत ते लवकर पेट घेतात. ओके. इफ दे कॅच फायर द क्लोथ स्टिक्स टू द स्किन अँड कॉजेस सिरियस इंजरी. जर ह्या धाग्यांपासून तयार झालेले जे कपडे आहेत त्यांनी जर पेट घेतला तर काय होईल, आपल्या स्किनला, आपल्या त्वचेला ते चिकटून बसेल आणि मग खूप जखम जी आहे ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात होईल. दिस फायबर्स आर नॉट डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे धागे जे आहेत ते सूक्ष्म जीवांद्वारे सुद्धा याचं डिकम्पोज नाही होत, याचं विघटन नाही होत. ओके. नाउ लेट्स सी. ऑलवेज रिमेंबर काय सांगितलं त्यांनी, सेव्ह ट्रीज टू सेव्ह नेचर. ट्रीज जे आहे, झाड जे आहे ते वाचवा. कशाला, तर नेचर वाचवण्यासाठी, निसर्ग वाचवण्यासाठी. सेव्ह पेपर टू सेव्ह ट्री. पेपर जो आहे तो सेव्ह करा, ट्री सेव्ह करण्यासाठी. यूज पेपर प्रॉपरली अँड इकॉनॉमिकली. कागदाचा योग्य तो वापर करा आणि इकॉनॉमिकली म्हणजे काटकसरीने वापर करा. मेक फुल यूज ऑफ इट अँड रिसायकल द यूज पेपर. कागदाचा पुरेपूर वापर करा आणि तो रिसायकल करण्यासाठी मदत करा. ओके. Although there are some disadvantages in using synthetic fibers, they can be useful if they are used in proper way. या सिंथेटिक फायबर्सचे म्हणजे या जो कृत्रिम जो धागा आहे रेशीम, त्याचा दुरुपयोग जरी दुरुपयोग नाही, आपण डिसॲडव्हान्टेज म्हणू. याचे डिसॲडव्हान्टेज जरी असले तरी ते जर आपण योग्य पद्धतीने प्रॉपर वेने यूज केले तर त्याचा धोका आपल्याला नाही आहे. दे रिड्यूस द लोड ऑन द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्स जे आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे आपली, याचा वापर ते याच्यामुळे कमी होतो आहे. ओके. याच्यामुळे नॅचरल रिसोर्सेसमधून जे आपल्याला धागे मिळतात ते कमी प्रमाणात मिळतात, त्याच्यावर जो ताण आहे तो कमी होतो. ओके. नाउ लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. वी यूज 2 टाइप्स ऑफ मटेरियल. 2 प्रकारचे मटेरियल आपण यूज करतो, नॅचरल आणि मॅनमेड. नॅचरल मटेरियल मे बी बायोटिक और अबायोटिक. नॅचरल मटेरियल जे असतं ते बायोटिक असतं, म्हणजे सजीवांपासून ते मिळतं, किंवा अबायोटिक असतं, सजीवांपासून न मिळणार. देन बायोटिक मटेरियल आर आयदर ऑफ प्लांट ओरिजिन और ॲनिमल ओरिजिन. बायोटिक मटेरियल जे आहे जे आपल्याला सजीवांपासून मिळतं ते एक तर आपल्याला प्लांटपासून मिळतं, वनस्पतीपासून मिळतं, तर दुसरं ॲनिमलपासून मिळतं, प्राण्यांपासून मिळतं. देन रबर, पेपर अँड सिंथेटिक फायबर्स आर इम्पॉर्टंट मॅनमेड मटेरियल इन अवर डेली यूज. जे रबर आहे, कागद आहे, किंवा सिंथेटिक फायबर, कृत्रिम धागे जे आहेत, हे आता आपल्या दैनंदिन जीवनात जे आहे ते महत्त्वाचं बनलेलं आहे. ओके. हे महत्त्वाचे आणि हे मॅनमेड आहेत, सो याचा वापर आपण जास्त करतो. मॅनमेड मटेरियल आर ऑब्टेन बाय यूजिंग सर्टन प्रोसेस. आणि एक विशिष्ट पद्धत तयार करून हे जे मटेरियल आहे, हे जे या ज्या पदार्थ आहेत हे मानवाने तयार केलेले आहेत. ओके. आणि ते विशिष्ट प्रोसेस करून त्या यूज केल्या जातात. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला जो चॅप्टर आहे सबस्टान्सेस इन डेली यूज तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे तो कळाला असेल. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याचा जो फर्स्ट पार्ट आहे तोही पाहता येईल, तर तिथून तुम्ही तोही बघावा. आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवरही क्लिक करा. मित्रांनो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.